संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा, बेल दाबून सबस्क्राईब करा. विदेशी मद्याची अवैध वाहतूक. 11,38,000 रुपयांचा विदेशी मद्यासह मुद्देमाल ताब्यात. ऊस रोपवाटिकेसाठी ट्रेनिंग व संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी. रोपवाला ॲग्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुरगुड रोड, छत्रपती शाहू कारखान्यांच्या समोर. कागल. सर्व कंपन्यांच्या ऊस डोळा कटिंग मशीनचे ब्लेड, ऊस डोळा कटिंग मशीन, कोकोपीट, ब्लॅक पेपर, ट्रे, शॉवर, पाईप, गार्गन कात्री, गार्गन पाईप, कोकोपीट चाळण, मॅन्युअल कटा, जम्बो क्रेट हे सर्व एकाच ठिकाणी. DKM भवन जवळ, कागल, मुरगुड रोड, कागल. फोन नंबर 9804897000, 9145479700. रोपवाला ॲग्री इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, तुमचा विश्वासू सहकारी. विदेशी मद्याची अवैध वाहतूक. 11,38,000 रुपयांचा विदेशी मद्यासह मुद्देमाल ताब्यात. कागल. राष्ट्रीय महामार्गावर कागल व कोल्हापूर गुन्हे अन्वेषण पोलिसांची कारवाई. कोल्हापूर गुन्हे अन्वेषण व कागल पोलीस यांनी राष्ट्रीय महामार्गावरील ABP पेट्रोल पंपासमोरील सर्व्हिस रस्त्यावर कारवाई करून कंटेनरमधून अवैधरित्या वाहतूक होणारा तब्बल 11,38,096 रुपयांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त केला. या प्रकरणी चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय संतोष पाटील, वय 31, राहणार गडमुडशिंगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर याच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीच्या MH09M9152 क्रमांकाच्या कंटेनरची शनिवारी 1 ऑगस्ट सकाळी सुमारे 11:20 वाजता तपासणी करण्यात आली. यावेळी विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या व कॅनची अवैध वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. कारवाईत विविध प्रकारचा विदेशी मद्यसाठा तसेच सुमारे 11 लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण 11,38,096 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश तावरे करीत आहेत. या कारवाईमध्ये गुन्हे अन्वेषण कोल्हापूरचे शिवानंद मठपती, महेंद्र कोरवी, विशाल खराडे, वैभव पाटील तसेच कागलचे पोलीस कर्मचारी बालाजी पाटील, संतोष भाट, जाफर कुरणे हे या कारवाईत सहभागी झाले होते.